Hello friends, my name is Preeti Patil Jagdane and I am presenting before you Lok Satta papers analysis and Hindu papers analysis. ओके, आता आपण आज लोकसत्ता पेपरकडे बघूया की काय काय न्यूज आलेली आहे आज 2 मे ची. महत्वाच्या न्यूज आपण कव्हर करणार आहोत. एप्रिलमध्ये जीएसटीची जी वसुली आहे ती वाढलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे विविध राज्यात टाळेबंदी आणि कठोर निर्बंध लादले. त्यामुळे रोजगार आणि उद्योग क्षेत्रावर ऑब्व्हियसली विपरीत परिणाम झालाच, तरी आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात जी जीएसटीची विक्रमी वसुली झालेली आहे ती 1.41 लाख कोटीची विक्रमी वसुली झाली असं अर्थ मंत्रालयाने सांगितलेलं आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये स्पुटनिक व्ही लसीचा पहिला साठा जो आहे तो भारतामध्ये दाखल झालेला आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोरोना लशीचा पहिला साठा शनिवारी मध्ये भारतात आलाय. आपण ती कोणाकडून, कोणत्या देशाकडून स्पुटनिक व्ही लस घेणार आहोत फ्रेंड्स? रशियातून आयात करण्यात आलेला या लसीचा साठा देशात येण्यासाठी हैदराबाद येथे सीमा शुल्क विभागाने वेगाने पावलं उचलली असं ट्विट झालेलं आहे. ओके, तर मॉडर्ना जी लस आहे अमेरिकेची, त्या लसीला देखील WHO ने एक प्रकारे मान्यता दिली आहे. मॉडर्ना कंपनीची mRNA कोरोनाच्या लसीच्या आणीबाणीस यूज करायला, म्हणजे त्या इमर्जन्सी यूज करायला WHO ने मंजुरी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने अकस्माती वापरासाठी यापूर्वी मंजुरी दिलेल्या ॲस्ट्राझेनेका, फायझर, बायोएनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीच्या यादीत आता अमेरिकेतील mRNA लसीची देखील भर पडली आहे. येत्या काही आठवड्यातच चीनची सायनोफार्म आणि सायनोव्हॅक लशींनाही मंजुरी मिळणं अपेक्षित असं वाटत आहे. ओके, म्हणजे आता बघा की खूप सारे लस, ॲस्ट्राझेनेका झाली, फायझर बायोटेक झाली, जॉन्सन अँड जॉन्सन, आता mRNA आणि चीनची पण सायनोफार्म आणि सायनोव्हॅक या लशीला सुद्धा मंजुरी देण्याच्या मागच आहे. ओके फ्रेंड्स, आता बघा की विषाणूच्या कहरामुळे बासमतीच्या दरात घसरण झालेली आहे. आता कोरोनाचा संसर्ग पुढे वाढीस लागल्यानंतर बासमती तांदूळाच्या दरात घसरण झाली आहे. ऑब्व्हियसली आपण बासमती तांदूळ जे आहे, आपला इंडिया हा 90% प्रोडक्शन करतो वर्ल्ड मध्ये बासमती तांदळाचं, आणि आपण राईस मध्ये एक लीडिंग कंट्री आहोत राईस प्रोडक्शन मध्ये, भाताच्या उत्पादनामध्ये. आणि हे बासमती राईसचं काय फेमस वैशिष्ट्य आहे की त्याचा जो स्मेल आहे, त्याचा अरोमा जर का स्मेल आहे आणि त्याची चव आहे, ही त्याची एक वेगळं युनिक असं एक्झिस्टन्स क्रिएट करतं बासमती तांदळाचं. आणि बासमती तांदळाचा जर आपण मॅप बघितला, बासमती तांदळाचं जास्तीत जास्त उत्पादन हे पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश या भागामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे बासमती तांदळाचं भारतामध्ये घेतलं जातं. आणि आपण बासमती तांदूळ जो आपला प्रोडक्शन होतो त्याच्यामध्ये आपण बराचसा बासमती तांदूळ काय करतो, एक्सपोर्ट करतो. परंतु मग आता की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला बासमतीचं एक्सपोर्ट झालेलं जास्त प्रमाणात दिसत नाहीये. त्यामुळे दरात मागणीत घट झाली आणि दरात त्यामुळे घसरण आली. दुसरी जी आपली न्यूज आहे ती आहे अर्सेनेलच्या अहवालाला NIAचा आक्षेप आलेला आहे. अर्सेनेल हे काय आहे? शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपीच्या संगणकात बनावट खोटे पेरल्याचा अमेरिका स्थित अर्सेनल डिजिटल कंपनीने दिलेल्या न्यायवेधक अहवालाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि आक्षेप घेतला. आता बघा की NIA नेमकं काय आहे, NIA नेमकं काय आहे हे बघूया आपण. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, तुम्हाला तर त्याचा फुल फॉर्म माहितच आहे. आणि ही जी आहे NIA वॉज कॉन्स्टिट्यूटेड अंडर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ऍक्ट 2008, म्हणजे या कायद्या अंतर्गत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना झाली. आणि ही सेंट्रल एजन्सीज आहे टू इन्व्हेस्टिगेट अँड प्रोसिक्यूट ऑफेन्स, म्हणजे तुमची जी ऑफेन्स आहेत, जे पण ऑफेन्स आहेत त्याला इन्व्हेस्टिगेट करते आणि प्रोसिक्यूट पण करते. आता ही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अंतर्गत आपल्या भारताची सपोज सॉव्हर्निटी असेल किंवा सायबर क्राईम वगैरे, आता विविध इश्यूज जे आहेत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अखत्यारखाली येत आहेत. प्लस आता सायबर सिक्युरिटीचे जे मोस्टली इश्यू आहे 66A झालं किंवा अनेक जे इश्यू आहेत ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अंडर येत आहेत. त्याच्यामध्येच अर्सेनेल जो याचा अहवाल आहे त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलाय. शहरी नक्षलवाद मध्ये त्याचा प्रकरण असं होतं की आरोपीच्या संगणकात त्यांनी बनावट आणि खोटे जे प्रूफ्स आहेत ते ठेवलेले आहेत. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाच्या परवानगीशिवाय अर्सेनेलचे अहवाल देण्याची गरज नव्हती असाही दावा दिला. या अहवालाद्वारे
आरोपपत्र रद्द करण्याची आणि कैद्याच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते सध्या अटकेत असलेले रोना विल्यम्स यांची मागणी फेटाळायची याचिका विल्यम्स आणि दंड आकारण्याची मागणीही एनआयएने केली. सॅच्युस्टेट स्थित अर्सेनल डिजिटल या कंपनीने डिजिटल न्यायवेधक अहवाल प्रसिद्ध करत त्यात विल्सन आणि त्याच्या संगणकातील छुप्या फाईलमध्ये सरकार उलटून टाकण्याची गरज व्यक्त करणाऱ्या पत्रासह अन्य खोटी माहिती पेरण्यात आली आणि अज्ञात व्यक्तींनी नेट वायर या संगणक विषाणू आणि ईमेलच्या माध्यमातून पाठवून विल्सन यांच्या संगणकात खोटी माहिती पेरली असा दावा आहे. तुम्हाला म्हणणं सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटी नंतर एनआयए म्हणजे एक आक्षेप म्हणजे चौकशी करू शकते. विल्सन यांचा अहवाल आधार घेत उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली. तसेच त्यांच्यावरील कारवाई स्थगित करून या प्रकरणी अटकेत असलेल्या सगळ्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्याच याचिकेवर एनआयएने उत्तर दाखल केले असून अर्सेनलच्या अहवालातील निकषांना आक्षेप घेतला. तसेच अर्सेनलचा अहवाल आणि त्या आधारे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी ही आरोग्यपत्राचा भाग नाही, त्यामुळे त्याचा आधार देऊन आरोग्यपत्र रद्द करण्याची मागणी केली जाऊ शकत नाही असे देखील अर्सेनलच्या एनआयएने सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला मेन काय घ्यायची केस नाही, तुमचं एनआयएचं काम काय, ती कोणत्या ऍक्ट खाली केली आणि शहरी नक्षलवाद म्हणजे ठीक आहे ही केस तुम्ही कोर्ट करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला बेस तुमचा जो आहे तो एकदम पक्का झाला पाहिजे की जे पण बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्यावर तुमची पकड आली पाहिजे. ओके, आताच आपण ओके बासमतीच्या दराची घसरण बघितली आणि त्याच्यामध्ये आपण हे पण पाहिलं की पंजाब, हरियाणा, दिल्ली मोठ्या प्रमाणात बासमतीची लागवड करतात. पारंपरिक बासमतीसह आता देशातून बिगर बासमती तांदळाची देखील जास्तीत जास्त निर्यात वाढत आहे. हे पण आपण सगळं आर्टिकल कव्हर झालेलं आहे. नेपथ्यकार अशोक पालेकर यांचं निधन झालं आहे. नाट्यसृष्टीतील हक्काचा माणूस म्हणून ओळखलेले ज्येष्ठ नेपथ्यकार अशोक पालेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. व्यावसायिक रंगभूमी बरोबरच प्रायोगिक आणि बालनाट्य रंगभूमीसाठी त्यांनी अतुलनीय असे योगदान दिले. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये पालेकर विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करीत असत. विशेष म्हणजे प्रायोगिक नाटकासाठी लागणारे नेपथ्याचे साहित्य कित्येकदा पैसे न आकारताच ते देत असत. 30हून अधिक काळ रंगभूमीवर नेपथ्य साकारलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मार्ग युद्धाचा की बुद्धाचा या नाटकासह अनेक लोकप्रिय नाटकाचे नेपथ्यकार होते आणि नाटकाची निर्मितीही त्यांनी केली. नव्या निर्मात्यांना कमी खर्चात नेपथ्य कसे करावे याचे जे मार्गदर्शन आहे ते पालेकर यांनी केले. नाटकासोबतच लावणी, तमाशा, शहरी वगनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपयोगासाठी देखील नेपथ्य त्यांनी साकारले होते. अनेक दिग्दर्शक, नाट्य निर्माते, कलाकारांनी हक्काचा माणूस हरवला अशा शब्दामध्ये भावना व्यक्त केली आहे. दुसरी आपण इम्पॉर्टंट न्यूज बघूया. कोणत्या इम्पॉर्टंट न्यूज आहे? ज्येष्ठ सतार वादक पंडित देबू चौधरी यांचं निधन झालं आहे. पंडित देबू चौधरी हे सतार वादक यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे. ते 85 वर्षाचे होते. आपले वडील ज्येष्ठ सतार वादक पंडित देबू चौधरी यांनी कोरोनाची लागण प्लस हृदयविकाराचा त्यांना झटका आला. हे उस्ताद विलायत खान, पंडित रविशंकर आणि निखिल बॅनर्जी दिग्दर्शकाच्या पंक्तीमधील एक सतार वादक होते. चौधरी यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या दोन्ही किताबाने सन्मानित केलेले आपल्याला दिसते. चौधरी यांनी 6 पुस्तके लिहिली असून अनेक नव्या रागाची निर्मिती त्यांनी केलेली आपल्याला देबू चौधरीने दिसते. आता बघा की भारतातून ऑस्ट्रेलियात परतल्यास 5 वर्ष दंड आणि कैद केलेले आहे. म्हणजे अमेरिकेने सुद्धा निर्बंध लागले आहेत की ऑस्ट्रेलियात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारतातून जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या प्रवाशांना त्या देशांनी बंदी घातली. या उपर भारतातून परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना 5 वर्षाची कैद आणि $66,000 भरमसाठ दंड अशा शिक्षेची तरतूद केली आहे. वॉशिंग्टननी पण तेच केलंय की भारतातील कोरोनाची वाढती महासाथ लक्षात घेऊन तिथून येणाऱ्या प्रवासासाठी 4 मे पासून निर्बंध लागणार आहेत. यामुळे बहुतांश गैर अमेरिकी नागरिकांना येत्या मंगळवारपासून अनिश्चित कालावधीसाठी अमेरिकेत येण्यास बंदी घातलेली आहे. म्हणजे हे गरजेचं आहे कारण की तिकडचा जो व्हायरस आहे तिकडे येऊ नये यासाठी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने दोन्हींनी निर्बंध लादलेत. आता नेक्स्ट जे आपलं आर्टिकल आहे ते आहे सावरकरांचा समाज सुधारणा मार्ग आणि विनोबाची भाषिक भूमिका. हे दोन्ही पण संपादकीय जे आहेत ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आपण पहिल्यांदा विनोबाची भाषिक भूमिका हे आर्टिकल बघूया. आता बघा की विनोबाची भाषिक भूमिका म्हणजे काय, विनोबाचं भाषिक भूमिका काय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य विनोबा भावे यांचा स्पष्ट कॉल महाराष्ट्रवादी नेत्यांना हवा होता पण तो तसा मिळाला नाही. जय जगत जयघोष करणाऱ्या विनोबांची याबाबत काय भूमिका होती
आता बघा की तुम्हाला सर्वांना माहितच आहे की काल 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हा देश आपला स्टेट तयार झालेला आहे. आता ह्याच्या मागची हिस्ट्री जर तुम्ही पाहिली तर आपल्याला एक हिस्ट्री जर ब्रिटिश काळामध्ये जर पाहिली तर नागपूर सेशन घडलं होतं. काँग्रेसचं नागपूर सेशन 1920 सालीचं जे नागपूर सेशन होतं त्याच्यामध्ये भाषावर प्रांताची विभागणी करण्याचं काँग्रेसने ठरवलं होतं. नंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्याची जी मागणी होती ही तीव्र झाली. या मागणीनंतर ही मागणी वाढायला लागली तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल धार कमिशन हे बसवण्यात आलं. धार कमिशन जे बसवण्यात आलं त्यांनी भाषावर जी मागणी होती भाषावर प्रांताची या मागणीमध्ये नकार दिला, म्हणजे ही मागणी फेटाळली. नंतर दुसरी जी कमिटी आली ती आली JVP कमिटी. त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पेटाराम सीतारामय्या हे जे कमिटीचे मेंबर्स होते, मेन मेंबर्स होते. आणि या कमिटीने भाषावर जी रचना आहे राज्याची याला परमिशन दिली. ओके. नंतर जी आंध्र प्रदेश मधली चळवळ आहे ही जास्तच म्हणजे आक्रमक होऊ लागल्यानंतर स्टेट रिऑर्गनायझेशन कमिटी 1956 ला बसवण्यात आली आणि त्याच्याच मोस्टली रिकमेंडेशन आपण फॉलो केलेलं आपल्याला दिसतात. आता बघा की स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन SRC म्हणजे काय दिलं होतं की त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि जो गुजरात आहे तो प्रांत जे आहेत स्टेट जे आहेत ते वेगळे करा आणि मुंबईला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे मुंबईला युनियन टेरिटरी ठेवा, असं 1956 ला स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनचे रिकमेंडेशन होते. आणि ते रिकमेंडेशन जेव्हा आले तेव्हा गदारोळ झाला. म्हणजे जी गदारोळ कसा झाला की बऱ्याच लोकांनी महाराष्ट्रीयांनी हे मान्य केलं नाही की मुंबईला एक केंद्रशासित प्रदेश ठेवायचं, बऱ्याच लोकांनी मान्य केलं नाही. त्यामुळेच आंदोलन अजून पेटलं आणि आंदोलन पेटल्यानंतर जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये कितीतरी 150च्या सुमारास कामगार हुतात्मे झाले. हे आंदोलन विस्फोट म्हणजे हा विद्रोहक आंदोलन झालं आणि नंतर ॲटला जवाहरलाल नेहरू मान्य केलं की नाही आम्ही मुंबई महाराष्ट्रामध्ये विलीन करतो. आता हा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये विनोबा भावे जे आपल्याला माहिती आहे गांधीजीच्या विचाराचे पुरस्कर्ते म्हणून विनोबा भावेला यांना मानलं जात होतं. आणि विनोबा भावे यांनी भूदान चळवळ आपल्याला माहितच असेल, स्वातंत्र्यानंतरची भूदान चळवळीमध्ये त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. आता याच्यामध्ये विनोबा भावे यांची भूमिका काय होती की त्यांना कधीच भाषावर प्रांताची विभागणी ही कधीच मान्य नव्हती. त्यांना असं वाटायचं की आपण ह्याच जगात राहतो आणि तुम्ही एक भाषा एक हृदयाची भावना आहे आणि त्या हृदयाच्या भावनेवर तुम्ही कशामुळे वेगवेगळे प्रांत करताय हीच भूमिका त्यांनी अटळ ठेवली. हेच तुम्हाला ह्या आर्टिकलमध्ये सांगण्यात. आता भाषावर प्रांत रचनेचा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून चर्चेतच होता. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरील वाद त्यात अपवाद नाही. 13 मे 1946 रोजी बेळगाव येथे कादंबिकार पत्रिकेत मोडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन भरलं. या संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन करण्याचा ठराव मांडण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या 3 ठरावांना आचार्य विनोबा भावे यांचा देखील पाठिंबा होता. या संदर्भात माडखोलकरांनी विनोबाची 2 पत्रही पाठवली होती. 1 जुलै 1946 रोजीच्या पत्रात विनोबांनी माडखोलकरांना लिहिले, दरेक भाषेचा अलग प्रांत करण्याचा व त्या भाषेचा विकास, त्याद्वारे ग्रामीण नागर जनतेची सहज सेवा आणि राज्यकारभाराची सुलभता हे दुहेरी दृष्टी आहे म्हणून एकीकरणाची मार्गी सेवानिवृत्तीला अनुसरून आहे. ही मागणी संकुचित अभिमानानेही केली जाणे शक्य आहे. हिंदुस्थानच्या सर्व भाषा ह्या बहिणी आहेत. सर्वांचा विकास साधवायचा आहे. यासाठी एकीकरण उपयोगी आहे अशी दृष्टी आहे. सर्व भाषांनी मिळून भारतीयांची सेवा करायची आहे. म्हणून सरहदीचा प्रश्नाबाबत कटुता उत्पन्न होण्याचे कारण नाही. थोडी गावे इकडे थोडी गावे तिकडे काही मोठा प्रश्न नाही. त्या प्रांतात दुसऱ्या प्रांतातले लोक येऊन राहिले असता त्यांचा धर्म प्रांतीय भाषेशी समरस होऊन जाणे हाच आहे. म्हणजे ते भाषावर वर्गवारीला पूर्ण अमान्यता होती विनोबा भावेंची. नंतर 1955 ला मी सांगितलं स्टेट म्हणजे राज्य पुनर्रचना जो आयोग यांचा अहवाल प्रकाशित होताच देशभर सर्वत्र असंतोषाचं वातावरण का केलं, कारण त्यांनी काय केलं की 2 राज्याच्या सीमाभोवती गावाबाबत वाद सुरू झाले आणि देशभावना त्याच्यामध्ये पसरू लागली. विनोबा म्हणाले की सीमावर्ती भागातील लोकांनी दोन्ही भाषा प्रेमपूर्वक शिकल्या पाहिजेत. जनतेच्या सोयीसाठी, भाषाच्या विकासासाठी आणि समन्वयासाठी भाषावर प्रांत रचना झाली पाहिजे, न की अभिमान आणि द्वेषाची. म्हणजे तुमचं जे काय कशासाठी तुम्ही प्रांताची रचना करतात, एक प्रकारे ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं व्हावं, पण तुम्ही अशी द्वेष भावना बाळगू नका की ही माझी भाषा नाही आणि मी ती शिकणार नाही. तुम्ही जर बाउंड्रीवर असाल तर तुम्ही दोन्ही भाषा शिकल्या पाहिजेत.
26 जानेवारी 1956 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हे केंद्रशासित ठेवण्याचे घोषित केले आणि 6 मार्च 1956 रोजी पंडित नेहरू विनोबाला भेटले आणि त्यांनी विनोबाचं मत जाणून घेतलं. 24 मार्च 1956 रोजी विनोबा, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, दादा धर्माधिकारी, रावसाहेब पटवर्धन आणि स्वामी रामानंद तीर्थ यांची चर्चा झाली. 3 राज्यात तोडग्यात धोके आहेत, परंतु द्वैभाषिक राज्य स्वीकारायचे विनोबाचे मत आहे. भूदान पदयात्रा सुरू झाल्यानंतर 7 वर्षांनी 23 मार्च 1958 रोजी विनोबांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. तेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात मिळून महाद्वैभाषिक राज्याची स्थापना झाली होती. पण 1957 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीला विजय मिळाल्याने लोकमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असल्याचं सिद्ध झालं आणि मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव केंद्र सरकार करीत असल्याचा त्याविरुद्ध मोर्चे निघत होते. म्हणजे मुंबईला युनियन टेरिटरी करण्याचा जो डाव होता त्याच्या विरुद्ध मोर्चे निघत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर असे वातावरण त्यामुळे कटुता वाढत चालली. अशा तऱ्हेने कटुता वाढून उद्या संयुक्त महाराष्ट्र मिळवला तर त्याचा काय उपयोग आहे ही चर्चा आहे. या चर्चेनंतर खडकेवाडा येथे विनोबाची एक प्रचंड सभा झाली आणि भाषणात विनोबाच्या प्रत्येक शब्दातून त्यातील महाराष्ट्राविषयी जिव्हाळा आणि प्रेम ओथंबून वाहत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या विषयाला स्पर्श करीत ते म्हणाले, संयुक्त हृदय झाल्याशिवाय जगात काही संयुक्त होऊ शकत नाही. तेव्हा संयुक्त हृदयाचे आंदोलन केल्याशिवाय अवांतर जे संयुक्त आपण काढू ते विरुक्तच करणार आणि चिडफारच करणार आहेत, असे त्यांचं मत होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांना विनोबाचा स्पष्ट कौल की महाराष्ट्राच्या बाजूने हवा होता, पण जय जगत चा उद्घोष करणाऱ्या विनोबाकडून तसा मिळत नव्हता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचे नेते विनोबावर नाराज झाले आणि जनता क्षुब्ध झाली. कारण 13 डिसेंबर 1958 रोजी SM जोशी विनोबाला भेटले आणि मुलाखत 3.5 तास चालली. विनोबाने आपले पूर्वीचेच विचार मांडले. ही चर्चा निष्फळ झाल्याने पहिल्यानंतर आचार्य अत्रे यांना भडका उडाला आणि अत्रेंनी लेख लिहून विनोबाला काँग्रेसचं एजंट, नेहरूचा मिंदा प्रचारक, विनोबा की वानरोबा अशी विश्लेषण बहाल केली. म्हणजे एवढी टीका केली. परंतु महाराष्ट्र विनोबावर नाराज असला तरी त्यांच्या महाराष्ट्राने 1 लाख एकरहून अधिक जमीन भूदान केलेली होती. विनोबाचे मत होते की राष्ट्रभाषा आणि मातृभाषा ही देशाकडे पाहण्याचे 2 डोळे आहेत. उत्तरेच्या लोकांनी दक्षिणेची एक भाषा आणि दक्षिणेच्या लोकांनी उत्तरेची एक भाषा शिकली पाहिजे. भाषा ही जनतेच्या हृदयाच्या संपर्कातील आणि प्रेम भावनेच्या विकासासाठी असते, असे ते म्हणत. भाषा ही हृदय जोडण्यासाठी असल्याने भाषावर प्रांतरचनेचा प्रश्न भलताच ताणून भाषेच्या नावावर हृदय तोडणे त्यांना मंजूर नव्हते. त्यामुळे विनोबांना भाषिकवाद आणि भाषावर प्रांतरचना हे प्रश्नच खूपच स्थूल वाटत असे. एक प्रकारे त्यांचं पण ओपिनियन जे आहे त्या काळात त्या खरंच उच्च विचार आपल्याला विनोबा भावेचे दिसतात. खरंच त्यांचं विचारामध्ये जय जगत असल्याचं प्रतीक आपल्याला इथे भेटते. आता सावरकर जे आहेत, सावरकरांवर एक आर्टिकल आलंय की अंदमानवरून सावरकर 1921 साली रत्नागिरीत त्यांना आणण्यात आलं आणि पुढे सावरकरांनी ज्या सुधारणा केल्या त्याविषयीचं हे आर्टिकल आहे. आता बघा की सावरकरांना जेलमध्येच का टाकलं होतं, मेन म्हणजे सावरकरांची कशामुळे त्यांना अंदमानाच्या जेलमध्ये टाकलं होतं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. आता पहिल्यांदा आपण बघूया की सावरकर जे आहेत, सावरकरांचा जन्म नाशिक येथे झाला होता हे माहिती आहे. त्यांनी काय केलं, 1900 सालीमध्ये मित्रमेळा गुप्त संघटनेचं रूपांतर नंतर 1904 रोजी अभिनव भारत या संघटनेत झालं होतं. त्यांच्यावर मोस्टली प्रभाव कोणाचा होता तर शिवाजी महाराज आणि जोसेफ मॅगझिनी यांचा विदा सावरकरवर प्रभाव आपल्याला दिसतो. आता त्यांचा जो मदनलाल धिंगरा जो होता पहिला त्यांचा शिष्य होता, त्यांनी कर्जन वायलीचा खून केला आणि कर्जन वायलीचा मदनलाल धिंगराने खून केला आणि 1909 मध्ये बाबूराव बंधू काळेपानीची यांना शिक्षा ठोठावली. आणि त्याआधी विदा सावरकरांचं इंग्लंडमध्ये बॅरिस्टर त्यांना लॉज होऊन त्यांना बॅरिस्टर पदवी मिळत होती. आता याच्यामध्ये त्यांच्या जेव्हा भावाला 1909 ला काळेपानाची शिक्षा ठोठावली तेव्हा त्यांनी त्याचा बदला काढण्यासाठी 1909 मध्ये क्रांतिकारक गटाशी संपर्क करून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान अकस्मात केले. आता जे ह्यांचे विचार होते ते अगोदरपासूनच क्रांतिकारक होते. एक ज्येष्ठ कवितज्ञ आणि लेखक म्हणून सुद्धा सावरकर ओळखले जातात. त्यांच्या अनेक भाषावर अशी पकड होती. नंतर त्यांनी 1909 मध्ये बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान
आत्मसात केलं आणि 22 ब्राउनिंग पिस्तुले भारतात त्यांनी पाठवून दिले चतुर्भुज अमीन हस्ते. त्याचपैकी पिस्तूलने कलेक्टर जॅक्सन यांचा अनंत कानेरे या 16 वर्षाच्या युवकाने त्यांचा खून केला. आणि नाशिकच्या प्रकरणात जी पिस्तुले पाठवली होती ही सावरकरांनीच पाठवली होती याचा सुगावा ब्रिटिशला लागताच त्यांना अटक केली. आणि ही स्टोरी तुम्हाला माहित असेल, ते अटक करायला इंग्लंडला ते गेले. इंग्लंड मधून जाताना त्यांनी जे समुद्रात उडी मारली निसटण्यासाठी आणि फ्रान्सच्या बॉर्डरवर पोहोचले, तरी पण ते सापडलेच ब्रिटिशांना. नंतर त्यांना 50 वर्ष काळे पाण्याची शिक्षा ठोठावली, म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. परंतु काळे पाण्याची शिक्षा झाल्यानंतर बऱ्याच जणांनी त्यांना सोडीसाठी प्रयत्न केले. नंतर सोडीसाठी प्रयत्न केल्यानंतर 4 जुलै 1911 पासून अंदमान कारावास त्यांचा प्रारंभ झाला होता. आणि अंदमानच्या काळकोठरीमध्ये देखील त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिलेली होती. बऱ्याच लोकांच्या प्रयत्नानंतर त्यांना 1921 मध्ये रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. म्हणजे आपलं जे आर्टिकल आहे हे आता त्याच्याबाबत की 1921ला त्यांना रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवायला 100 वर्ष कंप्लीट झाली. त्याच्यामध्ये विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अयंगर नेत्याने सावरकरांच्या सुटकेचा प्रयत्न चालू ठेवला आणि सावरकरांनी माफीचा अर्ज सादर केला. 9 जानेवारी 1924 मध्ये सावरकरांची तुरुंगातून मुक्तता केली असं आपल्याला दिसतं. आता बघूया, मुक्तता जेव्हा केली सावरकरांची तेव्हा त्यांनी त्याच्यानंतर काय काय कार्य केलं हे आपण बघूया. आता विदा सावरकर आणि रत्नागिरी एक विशेष नातं आहे. 1921 साली अंदमानहून त्यांना रत्नागिरीच्या कारागारात आणलं गेलं. यंदा घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. येथूनच 1923 साली येरवड्याच्या तुरुंगात सावरकरांची रवानगी झाली. पुन्हा 1924 साली क्रांतिकारक सावरकरांना राजकारणात भाग न घेण्याची तसेच जिल्हा न सोडण्याची अट लादून रत्नागिरीत स्थानबद्ध करून 1937 मध्ये त्यांची यातून मुक्तता झाली. रत्नागिरीत आणल्यानंतर पहिला मेला सावरकरांना अत्यंत दुःखसह स्थितीत घालवावा लागला. त्यांच्या मनात आत्मघाताचे विचार येऊन गेले. एका रात्री आयुष्याच्या इति कर्तव्याची रूपरेखा स्पष्ट एकाग्रतेने आखून नवीन जीवक्रमाला सुरुवात करण्याचा निर्धार त्यांनी केला. सावरकरांच्या आयुष्याचा पुढचा टप्पा खरं तर येथूनच सुरू होतो. 2-1 महिन्यात कारागृहात रुळल्यानंतर तिथे त्यांनी हिंदू शुद्धी चळवळीला सुरुवात केली. म्हणजे जे पण हिंदू बांधवाचं मुस्लिम किंवा ख्रिश्चन मध्ये कन्व्हर्जन होत होतं त्याला सक्त विरोध सावरकरांनी केलेला दिसतो. पुढे रत्नागिरीत सावरकरांच्या पुढाकाराने ज्या सुधारणा झाल्या त्याची पायभरणी इथल्याच कारागृहात 100 वर्षापूर्वी झाली. अर्थात 1924 सालानंतर जिल्हाबाहेर जाण्याची परवानगी नसल्यामुळे ब्रिटिश काळातला रत्नागिरी जिल्हा, सध्याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे सावरकरांचं कार्यक्षेत्र झालं. या पर्वात हिंदू संघटन, धर्म, भाषा, लिपी, शुद्धी चळवळ, अस्पृश्यता निवारण, अस्पृश्यतेच्या देवालय प्रवेश, पतित पावन मंदिराचा प्रयोग, स्त्रियांची तसेच जातूचूप सहभोजने, अस्पृश्य मुलांना शाळेत सरमिसळ बसवण्याची चळवळ, स्वदेशी अशा अनेक चळवळी त्यांनी केला. तसेच इथल्या वास्तवात हिंदू पादशाही, मोपल्यांचे दंड, भाषाशुद्धी, माझी जन्मठेप, विज्ञाननिष्ठ निबंध, हिंदुत्व यासारखी ग्रंथ, गोमतक, सप्तशी, रानफुले यासारखी कविता संग्रह, उशाप आणि संगस्त खडग, उत्तर क्रिया, पूर्ण, बोधी वृक्ष हे अपूर्ण नाटक त्यांनी लिहिलं. याविषयी वेळेच्या आघाडीला स्थानिक नियतकालिकांत देखील ते अखंड लिहित होते. सावरकरच्या आधी भारतात शतकभरापासून अनेक सामाजिक बदल होत होते, पण सावरकरांचा समाज सुधारण्याचा मार्ग यातून निर्माण झाला. आता तुम्हाला माहित आहे की सावरकरांच्या आधी देखील अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्याच्यामध्ये ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना सभा यासारख्या सुधारणावादी पंथांनी सर्व धर्मातली चांगली तत्वे एकत्र करून नवा पंथ रूढ केला. या काही बाबतीत सत्यशोध समाजाचा जो अपवाद वगळल्यास या प्रकारची बहुतांश समाज सुधारकांनी काम उच्चवर्णीय हिंदूच्या सामाजिक सुधारणाच्या पलीकडे गेलेली नव्हती. पण अस्पृश्यतेचा प्रश्न भोवती काय झालं ते बघून कळत असला तरी त्यात हात घालण्याचं धैर्य येण्यासाठी 20वं शतक उजडावं लागलं. 20वं शतक सुरू झाल्यावर विठ्ठलरामजी शिंदे सारखे सुधारक मानवतावादी दृष्टीने अस्पृश्यतेच्या प्रश्नाला हात घालू लागले. त्यातूनच बहुसंख्य हिंदूपासून फटकून न राहता ब्राह्मो समाजासारखी स्वतःची वेगळी चूल मांडून सुधारणा करता अस्पृश्याचे प्रश्नाकडे अभिजन वर्ग पाहायला लागला. श्री म माटेसारखे सुधारक अशा रीतीने स्वतंत्र आणि तुसडा पंथ स्थापन करता समाजाच्या पोटी राहूनच प्रश्नाची सोडवणूक करता येते असे विचार मांडू लागले. यावेळी टिळकासारखे पुढारी देखील या प्रश्नाच्या सोडवणुकीला अनुकूल होऊ लागले. पुढचा राजकीय खेळ संख्येच्या बळावर रंगणार चित्र दिसू लागल्यावर अभिजन पुढारी राजकीय
इच्छित प्रश्न सोडवण्यासाठी समाज सुधारणांना पाठिंबा देऊ लागले. सावरकर अंदमानात गेल्या तेव्हाच्या आणि ते सुटून आले तेव्हाच्या परिस्थितीत मोठा फरक पडला होता. एकेकाळी क्रांतिकाराच्या मोठ्या उलाढाली होणाऱ्या महाराष्ट्रात टिळक युग संपून आता गांधी युग चालू झाले होते, ज्याच्या सावरकरांवर मोठा प्रभाव होता. ते शिम परांजपे आणि क्रांतिकार्यातील सहकारी सेनापती बापट यांच्यासारखे मंडळी गांधी मार्गाकडे झुकली होती. गांधीने खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्यामुळे हिंदू मुस्लिम प्रश्नाचे चक्रच उलटं फिरलं आणि महाराष्ट्र स्वातंत्र्य चळवळ नवी उभारी घेत असताना केवळ ब्राह्मण आणि ब्राह्मणोत्तर नव्हे तर ब्राह्मणोत्तराकडे मराठा मराठेतर वाद सुरू झाला. 20व्या शतकात दुसऱ्या शतकात मुस्लिमांचे राजकीय अस्तित्व मान्य करणाऱ्या काँग्रेससह अन्य पक्षांना अस्पृश्य वर्गाच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली आणि काँग्रेस लीग यांच्या लखनौ येथील कराराला मान्यता देण्यासाठी अस्पृश्य वर्गाचे सहाय्य मिळवणं काँग्रेसला आवश्यक वाटू लागलं. म्हणून होम रूल चळवळ आणि मॉन्टेग्यू घोषणा यामुळे राजकीय परिस्थिती झपाट्यानं बदललेली आपल्याला दिसते. 1919 साली मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड रिफॉर्मच्या अनुषंगाने नेमलेल्या साऊथबरो समितीने विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष झाली आणि अस्पृश्यांनीच अस्पृश्याचा प्रतिनिधित्व करावा यावर आंबेडकरांचा भर होता. यानंतर महाराष्ट्रात अस्पृश्यतेची परीक्षा घेण्याची रीघ लागली. त्याचबरोबर सहभोजन आणि मंदिर प्रवेशाची चळवळ देखील सुरू झालेली दिसते. ही सर्व घडामोडी चालू असतानाच अस्पृश्य अस्मिता जागृत होऊन तिला एक अंकुर फुटले. आजवर वर्चस्व मिळणाऱ्या खेळातील भिडू सर्वताने बहिष्कृत झाले. आपली सामाजिक किंमत कमी मानण्यात येत असली तरी राजकीय किंमत अधिक आहे ही जाणीव अस्पृश्य नेत्यांना झाली. तसेच ती वाढावी यासाठी प्रयत्न चालू झाला. चळवळीची वाटचाल जशी जशी होऊ लागली तसे तसे संघर्ष उफाळून आले. ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध मुद्द्यावर ब्राह्मणोत्तर अस्पृश्यता एकत्र आले तरी त्यांच्यात संघर्ष होऊ शकतो ही जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना होतीच. त्यामुळे त्यांचा मार्ग वेगळा झाला. अस्पृश्यतेच्या उद्धारासाठी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, सावरकर, माटे यासारख्या सवर्ण हिंदूने चालवलेल्या चळवळीविषयी आंबेडकर साशंक आणि उदासीन होते. त्यांची रणनीती, त्यांचे डावपेच आंबेडकरांना कधीच पसंत पडले नाहीत. त्यांचा अशा प्रयत्नांना मुळातूनच विरोध होता. असे मतभेद असल्याने सुधारकांनी अस्पृश्यते उद्धारासाठी एखादा अपवाद वगळल्यास एकत्र येऊन काम केल्याचं आपल्याला दिसत नाही. या उलट अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीचं नेतृत्व आपल्या हाती न घेता त्या समाजातील व्यक्तींनीच पुढे येऊन नेतृत्व केलं पाहिजे अशी दृष्टी बाळगणाऱ्या छत्रपती शाहूंना आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा सर्वोत्तम मित्र असं म्हटलं आहे. छत्रपती शाहूंनी अशा नेतृत्वाला आपल्या परीने सर्वोत्पारी सहाय्य केलं. महात्मा गांधीचा कल स्पृश्य हिंदूच्या अंतःकरणातील सहभावना आणि भूतदया जागृत करण्याचा होता. याच तोंडवाळा मानवतावादी असला तरी अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे गांधी सामाजिक दृष्टीने पाहण्यापेक्षा सनातनी सुधारकाच्या भूतदयेने पाहत होते. अस्पृश्यता निवारण ही गांधीच्या दृष्टीने व्यक्तिगत प्रश्न होता, तो काँग्रेसचा सर्वमान्य कार्यक्रम नव्हता. या उलट सावरकरांची भूमिका हिंदू राष्ट्रवादी सुधारकाची होती. संघटन आणि समतेच्या पायावर जातीविहीन हिंदू समाज निर्माण करण्याचा आणि एकसंघ सामर्थ्यशाली हिंदू राष्ट्र उभारण्याचा त्यांचं ध्येय होतं. म्हणजे त्या काळात देखील विद्या सावरकरची विचार होती कास्टलेस सोसायटी पाहिजे, कोणतीही कास्ट कोणताही धर्म पाहिजे नाही, फक्त एक हिंदू राष्ट्र उभारण्याचं त्यांचं ध्येय होतं. आणि अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे हिंदू समाजात फूट पडून तो दुबळा बनतो. त्यामुळे अस्पृश्यतेचं उच्चाटन करणं हे सावरकरांना एकजिन्सी हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक वाटत होतं. त्यांच्या प्रचाराचा भर हिंदूची भावना आणि बुद्धी जागृत करण्याकडे होता. त्याचप्रमाणे अस्पृश्यतेचे धर्मातल्या त्यांना जमेल तितका विरोध त्यांना होता. परधर्मात गेलेल्यांना स्वधर्मात पुढे आणण्यासाठी त्यांनी शुद्धी चळवळीसारखे उपक्रम हाती घेतले. सनातनी परंपरावादी हिंदूच्या ढोंगी वृत्तीवर कोरडे ओढणे, परक्रमी प्रचारास तोडीस तोड देणे असं त्यांचं धोरण होतं. बरोबर सामाजिक दिसणारी ही चळवळ मुख्यतः राजकीय होती. आंबेडकरांची भूमिका यापेक्षा मुळातच वेगळी होती. आंबेडकरांना अस्पृश्यतेचे दुःख आणि दरिद्राच्या दुष्टचक्राला भेदून वाचा फोडायची होती. स्पृश्य हिंदूच्या भूतदयाचा ते तिरस्कार करत होते. त्यांना दयेपेक्षा हक्क हवा होता. आंबेडकरांच्या चळवळीचं कार्य मुख्यतः स्वाभिमान, स्वावलंब आणि आत्मोद्धार या सूत्रावर चाललेलं होतं. स्पृश्य हिंदूची समतेचा लढा उभा करताना ब्रिटिश सरकारकडून मिळतील ते हक्क पदरात पाडून घेण्याचं त्यांचं धोरण आपल्याला दिसतंय. हिंदू धर्माच्या विशिष्ट रचनेमुळे जाती व्यवस्था व्यवसायाशी म्हणजेच आर्थिक व्यवहाराशी जोडल्याने धर्मांतर हा पेच होऊन बसला.
जातीच्या उतरंडीतील निम्नस्तरीय जाती अस्पृश्य यांनी लक्षणीय संख्येत इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारले. अशा जातींना मुळात चिटकलेले व्यवसाय सोडता आलेच नाहीत. तसेच नव्या धर्मातलं स्थान दुय्यम स्वरूपाचं राहिलं. तर हिंदू धर्मात राहिलेल्या अस्पृश्यतांना लाता घालायच्या की ख्रिस्ती किंवा मुसलमान झालेल्या अस्पृश्यांनी शेक हँड करायचं असं हिंदूची मनोवृत्ती राहिली. याबद्दल तीव्र नापसंती सावरकरांनी व्यक्त केली. 19-20 मे 1929 मध्ये मालवण येथे अस्पृश्यतेची शिक्षण परिषद भरली आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते आंबेडकर होते. परंतु मुंबईतील गिरणी कामगाराच्या संपामुळे त्यांना मालवणमध्ये जाणं अशक्य होते. त्यामुळे सावरकरांना ह्याचं अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली. अशा स्थानिक परिषदाचे आयोजक पुष्कळदा अशा पुढारकांना जातीचा भेद न करता ते आंबेडकर असो व सावरकर हे आवर्जून बोलवत असत. ब्रिटिशांनी मुस्लिमांना जितकं झुकतं माप दिलतं तितकं अस्पृश्यतांना दिलं नाही. हे दोन्ही वर्ग काँग्रेसला हिंदूची प्रातिनिधिक संस्था मानत. काँग्रेसने मात्र यामुळे निर्माण झालेले सामाजिक आणि राजकीय प्रश्न अंतर्गत समस्या मानून आपापसात सोडवता येतील असा पवित्रा घेतला. मुस्लिम लीग जशी भारतातील मुस्लिमाचं प्रतिनिधित्व आणि वजनदार संस्था होती तशी ब्राह्मणेतर अस्पृश्यतेची अखिल भारतीय संघटना ही कधीच नव्हती. किंबहुना ब्राह्मोत्तर चळवळीचे केंद्र आणि प्रसारा जो होता तो महाराष्ट्रातच होता. आंबेडकर आणि अस्पृश्यतेचे तगडं संघटन महाराष्ट्रापुरतच अपवाद वगळता अन्यत्र अस्पृश्यतेची शक्ती खूप क्षीण होती. ब्राह्मोत्तर पक्षाचा उदय, वाढ, 1930च्या आसपास आलेलं अपयश हे महाराष्ट्राच्या इतिहासातील विशेष घटना. उच्चवर्णीयाविरुद्ध ब्राह्मणोत्तर चाललेल्या झगड्यात दलितांची सहानुभूती बहुजन समाजाच्या बाजूने असली तरी डॉक्टर आंबेडकर यांनी दलिताची पक्ष संघटना ब्राह्मणेतर पक्षात कधीच विलीन केली नाही. गांधी आणि आंबेडकर यांच्यातील जो पुणे करार झाला तो अस्पृश्यतेच्या चळवळीतील मंदिर प्रवेश, पानवटे खुले करणे, सहभोजनाची नवी लाट त्यांना नेली. काळामाम मंदिरात अस्पृश्यतांना प्रवेश द्यावा म्हणून स्थानबद्ध असलेल्या सावरकरांनी नाशिककरांना अनावृत्त पत्र लिहिले. रत्नागिरीत भागोजी शेटकरेंच्या मदतीने पतितपावन मंदिर त्यांना उभं केलं. जेव्हा मंदिराला कोनशिला बसवली होती त्यावेळी बहिष्कृत भारत याविषयी एक लेख प्रसिद्ध झाला. त्यात कोरोनी आपला पैसा अशा प्रकारे खर्च करण्याच्या ऐवजी अस्पृश्यता वर्गातील लोकांना शिक्षणासाठी आणि अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत खर्च केला असता तो सत्कारी लागला असता असा अभिप्राय त्यांनी दिला. बहिष्कृत वर्गास खास देवळाची जरुरी नाही, उलट अशी देवळी बांधल्याने अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणे अधिक लांबणीवर पडेल. अस्पृश्यतेसाठी खास देवळं बांधली तर स्पृश्य आणि अस्पृश्य यांची भेदरेषा कायम राहील अशी त्यांची भूमिका होती. अस्पृश्यतेकडे ज्या दृष्टीने स्पृश्य आणि अभिजन सुधारक पाहत होते त्याच दृष्टीने त्यांच्या मार्गाच्या मर्यादा या पुढारकांना जाणवत होत्या. आंबेडकर या प्रश्नांना जितका पाठिंबा मिळाला तितके शिंदे, गांधी, माटे, सावरकरांना का मिळू शकला नाही असा प्रश्न उपस्थित होतो. सावरकरांचं व्यक्तित्व, त्यांचं लेखन, त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं तत्वज्ञान कितीही आकर्षक असलं तरी बहुसंख्य हिंदू त्यांच्या पाठी न जाता काँग्रेसकडे वळले. सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी नानाविध उपक्रम हाती घेतले. त्या उपक्रमांना सर्वत्र अनुयायांनी पाठिंबा दिला नाही. भालाकार भोपाट्यांनी तर आंबेडकर आणि सावरकर या दोघांनाही अस्पृश्यते खरे शत्रू म्हणून जाहीर केले. धर्मवीर म्हणून ओळखले जाणारे विश्वासराव डावरे आणि दामुअण्णा चत्राटे यांच्यासारख्या अनुयायांनी मुस्लिमांविरुद्ध सावरकरांनी चालवलेल्या मोहिमेत त्याच्या निष्ठेने साथ दिली. मात्र अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात सावरकर सह यायला तयार नव्हते. ब्राह्मणोत्तर समाज जागृत होऊन राजकारणात महत्वाचा भिडू लागला. अस्पृश्यतेची चाल त्याच दिशेने होती. या समूहाने शेकडो वर्ष अन्याय सहन झाला. ते अनेक संघर्षात टिकून राहिले पण कधीही सामूहिक बलिदानाचा आणि क्रांतीचा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने धरलेला जोर आणि मनुस्मृतीचे दहन, चौदार तळ्याचा सत्याग्रह असो किंवा मंदिर प्रवेशाचा संघर्ष व संभाव्य धर्मतळाची घोषणा यामुळे अस्पृश्यतेचे सर्व संदर्भ बदलले आणि आंबेडकरांच्या हिंदू धर्म सोडून बाहेर पडण्याच्या आग्रहाला माटे, सावरकर, गांधी या तिघांनीही विरोध केला. अस्पृश्य हे हिंदूच आहेत आणि हिंदूच राहिले पाहिजेत याबाबत त्यांची एकवाक्यता होती. मात्र आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करून अस्पृश्यांना समान नागरिक म्हणून मान्यता मिळवण्याच्या त्यांच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळू लागला. 1947 मध्ये साने गुरुजींनी पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यतांना प्रवेश द्यावा यासाठी उपोषण केलं. त्यावेळी मंदिर प्रवेशाचं वळव करूनही आंबेडकरांनी ती चूक होती ती नंतर मला कळून आल्याचं म्हटलं. मानवी हक्काच्या संदर्भात अशा तऱ्हेने झगड्यामध्ये काही तथ्य नाही अशी त्यांची खात्री झाली होती. या सगळ्यात तत्कालीन जागतिक पार्श्वभूमीवर
संदर्भ आहे की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जगाच्या रचनेत त्याही पेक्षा आर्थिक स्थितीत वेगाने झालेले बदल, ब्रिटिश भारत सोडण्याची आणि सत्यांतराची प्रक्रिया गतिमान झाली, निरनिराळ्या समाजगटांनी बदलेली आर्थिक स्थिती आणि गटाची मिळेल त्या मार्गाने समाजावर प्रभुत्व मिळण्याची अथवा टिकवण्याची धडपड, त्यांच्यात निर्माण झालेला नवी अस्मिता, अशा सुधारणा, अशा गोष्टी समाज सुधारणा मार्गाच्या मुळाशी आहेत. परंतु सहिष्णु सर्व काही गिळून पचून टाकण्याची असामान्य ताकद असलेल्या हिंदू मनाची टोकदार वृत्ती बोथट करणाऱ्या सावरकरांनी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला आणि रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत त्यांना मर्यादित यशही मिळालं, पण ते मनपूर्णता बदलणं त्यांच्या ताकदीबाहेरचं होतं. हे असं आर्टिकल सावरकर बद्दल लिहिले की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अस्पृश्यतेच्या चळवळीत किती उदार झालेलं दिसतंय, की त्यांनी अनेक चळवळ केली. त्यांना एक जातीविहीन हिंदू समाज पाहिजे होता, त्याच्या शुद्ध होण्याची चळवळ केली. हिंदू राष्ट्र स्थापनेचं त्यांचं मेन एम होतं. अनेक कविता लिहिल्या, न्यूजपेपर्स लिहिले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी चर्चा केलेली आहे की अस्पृश्यतेच्या चळवळीत अजून कुणाकुणाचा हातभार लागलाय. खूपच सुंदर आणि खूपच एक्झाम ओरिएंटेड, इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. खूप छान कोरिलेशन आपल्या आर्टिकल मधून आपल्याला भेटलेलं आहे. आता बघा की जी लस आपल्याला भेटते, त्याच्यामध्ये लसीमध्ये आपल्याला बघितलं जातं की लसीचा जो भाव आहे तो एकीकडे दुसरा आणि दुसऱ्याकडे दुसरा भेटतोय. म्हणजे निरनिराळी किंमत आपल्याला लसीला मानली जाते. आपली राज्यघटना जातीभेद, धर्मभेद, वंशभेद, लिंगभेद त्यात जे मानते त्यासाठी समतेचा अधिकार दिलाय. मग अर्थशास्त्रीय मूल्यभेद का करताय असा प्रश्न विचारला जातोय. आता बघा की अधिकार काय आहेत केंद्राकडे, की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये खाजगी कंपन्यांनी नफा कमवावा, तो किती असावा, काही मर्यादा नाही. नफा असेल तर कोणी किती उत्पादन घेण्यास धजावणार नाही, हे खरं आहे. परंतु इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955 झाला किंवा औषध किमती नियंत्रण अधिसूचना 2013 नुसार केंद्र सरकारला सर्व साथीचे रोग कायदा 1897 द्वारे, तसेच औषध किमती नियंत्रण अधिसूचना 2013 नुसार कोविड-19 ला अटकाव घेणाऱ्या लसीच्या किमतीवर मर्यादा घालण्याचे किंवा लसी पुरवण्याच्या किमतीतच उपलब्ध करून देण्याचे संबंधीचे बंधने घालण्याचा अधिकार आहे. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळ्या दरामध्ये देण्यापेक्षा की सरकारने हे ठोस पाऊल उचललं पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे की वेगवेगळ्या अधिभार जो आहे, एका राज्याला कमी दरात भेटेल, एका राज्याला जास्त दरात भेटेल, आणि हे योग्य नाही असं या आर्टिकल मध्ये सांगितलं आहे. ओके फ्रेंड्स, आपण लोकसत्तेचे मेन आर्टिकल कव्हर केले. तर आता आपण द हिंदू पेपरचे मेन आर्टिकल कव्हर करणार आहोत. आता बघा, चीफ इलेक्शन कमिशन मूव्स इन सुप्रीम कोर्ट अगेन्स्ट मद्रास हायकोर्ट्स कमेंट. आता मद्रास हायकोर्टने काय कमेंट केलं होतं की त्यांनी पूर्ण चीफ इलेक्शन कमिशनला एक प्रकारे मर्डरचा रोल पोर्ट्रेट केला होता. तर त्याच्यामध्ये चीफ इलेक्शन कमिशनचं काय म्हणणं आहे की त्यांनी जे ओरल कमेंट केलं होतं ते बेसलेस आहे, नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे. त्यांनी काही प्रूफ आहे का तुमच्याकडं, काय फॅक्ट्स आहेत का तुमच्याकडं की हे प्रूफ करायला की आमच्यामुळेच एवढं सगळं झालेलं आहे, असं पिटिशन एक सुप्रीम कोर्टमध्ये फाईल केलंय की एका कॉन्स्टिट्यूशन बॉडीवर ॲलिगेशन करते आणि तुम्ही चक्क म्हणजे बदनामी म्हणत आहे की एक कॉन्स्टिट्यूशन बॉडी म्हणजे हायकोर्ट ही चीफ इलेक्शन कमिशनवर आरोप करते, म्हणजे एक कॉन्स्टिट्यूशन बॉडी डुईंग ॲलिगेशन ओव्हर अनदर. आणि त्याच्यामुळे काय होतंय की एक प्रकारचा लोकांचा ट्रस्ट जो असतो बॉडीवर, एक प्रकारचा तो कमी होऊ शकतोय. त्यामुळे नॅचरल जस्टिसचं जे तत्व आहे, ऑन द बेसिस ऑफ फॅक्ट्स, हे फॉलो करावं असं चीफ इलेक्शन कमिशनने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलाय त्या बाबतीत. ओके, चला मग नेक्स्ट जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आपण बघूया. आता द हिंदू पेपरमध्ये आज जास्त ऍडव्हर्टाइजमेंट आणि जे रिजनल इश्यू आहेत ते आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे नाही. वी आर जस्ट फोकसिंग ऑन द इम्पॉर्टंट आर्टिकल्स. आता बघा की जम्मू अँड काश्मीर गव्हर्नमेंट टीचर डिसमिस्ड अंडर आर्टिकल 311 विदाउट एन्क्वायरी. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आर्टिकल 311 काय आहे आणि त्याचा सब क्लॉज सी ऑफ द प्रोव्हाइड क्लॉज 2 काय आहे, तर ह्याच्यामध्ये काय इश्यू झालाय तो बघू. The first such order of the J&K government teacher who is in the public record, Tehreek-e-Hurriyat supporter, was terminated from services without holding any inquiry in the interest of national security of the state. म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नरने विदाउट एनी एन्क्वायरी गव्हर्नमेंट टीचरला डिसमिस केलंय अंडर आर्टिकल 11 सब क्लॉज 2 अँड सी. आता ह्याच्यामध्ये बघा की हे पॉवर कसं काय आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे पॉवर आहेत हे पॉवर बघूया आपण की मेन मोस्टली पॉवर कोणी दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आर्टिकल
311 subclause 2 subclause C of the Constitution gives administrator power to terminate without constituting an inquiry against the person. आता ह्याच्यामध्ये पॉवर दिलेले आहेत की ऍडमिनिस्ट्रेटरला की जर देशाच्या सिक्युरिटीचा मुद्दा असेल किंवा सॉव्हरेनिटीचा मुद्दा असेल असे काही एक्सेप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरी सुद्धा सेटअप करण्याची गरज नाहीये, त्या पर्सनला टर्मिनेट करू शकतात. सिव्हिल सर्वंटला त्याच्या अंडरगट सेफगार्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. सिव्हिल सर्वंटला डिसमिस करू शकत नाहीत अनलेस इन्क्वायरी किंवा त्याच्या खालचा जो माणूस काम करतोय तो त्याला काढू शकत नाही किंवा इन्क्वायरी सेटअप केल्याशिवाय किंवा ॲलिगेशन प्रूफ झाल्याशिवाय त्याला काढू शकत नाही. आता ही जी पॉवर आहे प्रेसिडेंट किंवा जी लेफ्टनंट गव्हर्नर असो की जे पण ऍडमिनिस्ट्रेटर आहे, द पॉवर गिव्हन टू प्रेसिडेंट इज अनफेटेड अँड कॅन नॉट बी मेड जस्टिफायबल इश्यू. म्हणजे कुठं तुम्ही जस्टिस मागायला जाऊ शकत नाही की अरे मला इथून ह्या नोकरीहून काढलंय. ओके, आता ह्याच्यामध्ये सेफगार्ड तर दिलेच आहेत सिव्हिल सर्वंटला, वी हॅव सीन दॅट. आता बघा की जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटने एक स्पेशल टास्क फोर्सचं गठन केलं होतं फॉर आयडेंटिफाईंग अँड स्क्रुटनाइंग गव्हर्नमेंट एम्प्लॉई, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई वर इन्व्हॉल्ड इन एनी केसेस रिलेटेड टू पासिंग थ्रेट टू द सिक्युरिटी अँड अँटी नॅशनल इश्यू, की कोणी अँटी नॅशनल इश्यूज मध्ये कोण कोण सम्मिलित आहे अशा लोकांना ओळखण्यासाठी एक स्पेशल टास्क फोर्सचं गठन केलं होतं. त्यासाठी हे स्पेशल टास्क फोर्सच्या रिपोर्ट्सवरून लेफ्टनंट गव्हर्नरनी गव्हर्नमेंटचे स्कूलचे आहेत त्यांना काढून टाकलेलं आहे. वेअर द प्रेसिडेंट इज सॅटिस्फाईड दॅट रिटेन्शन ऑफ द पर्सन इन द पब्लिक सर्व्हिस इज प्रिज्युडिशियल टू द सिक्युरिटी ऑफ द स्टेट, म्हणजे तो पण ऍडमिनिस्ट्रेटर असला तो सॅटिस्फाईड झाला की जो पर्सन आहे पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करतोय तो सिक्युरिटी ऑफ स्टेटला कुठं तर हार्म करतोय आणि ही सर्व्हिस कॅन बी टर्मिनेटेड विदाउट फॉलोइंग नॉर्मल प्रोसिजर, तर ही कॅन हॅव दॅट राईट. ओके, त्याच्यानुसार त्यांना राईट देण्यात येत आहे. ओके फाईन. आता ह्याच्यामध्ये बघा, the lieutenant governor is satisfied under subclause C of the proviso under clause 2 of the article 311 of the Constitution of India, the interest of the security of the state is not expedient to hold inquiry in the case teacher and government middle school reads order the government general administrator department LG according to order after considering the fact and circumstance on the basis of information available to activities of the teacher posted by the government middle school. त्याच्या जे ऍक्टिव्हिटीज टास्क फोर्सने रिपोर्ट सबमिट केलता त्याच्यावरून त्याला काढण्यात आलेलं आहे. फाईन, म्हणजे तुम्हाला हे आर्टिकल 311 व्यवस्थित समजलंय, जे क्रायटेरिया समजलेत आणि त्याच्यामध्ये सेफगार्ड सिव्हिल सर्वंटला कसे केलेत हे इम्पॉर्टंट आहे. चला आता नेक्स्ट जे आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे द फर्स्ट इन्स्टॉलमेंट ऑफ स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड जे आहे ते स्टेटला दिलेलं आहे. सेंटर हॅज टेकन अप अॅन्युअल एक्सरसाइज ऑफ अर्ली वेक ऑफ इन द सेकंड वेव्ह. आता मोस्टली आपण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड हे काय आहे हे आपण मेनली समजून घेऊया. आता बघा, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड अंडर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. द सेंटर काय करतंय, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड मध्ये 75% जे फंड असेल ते तुमचं जनरल कॅटेगरी ऑफ द स्टेटला दिलं जाते आणि 90% ऑफ द फंड जे आहे ते युनियन टेरिटरी, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, नॉर्थ ईस्टर्न स्टेट, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर याला दिलं जाते. ओके, म्हणजे 75%चा जो हिस्सा आहे तो जनरल कॅटेगरी स्टेटला आणि 90%चा युनियन टेरिटरीला दिला जातो. आता ह्याच्यामध्ये कोरोनाचा जो विषय आहे, द अॅन्युअल सेंटर कॉन्ट्रीब्युट रिलेटेड टू अनइक्वल इन्स्टॉलमेंट. आता ह्याच्यामध्ये जो फंड आहे तो 2 इन्स्टॉलमेंट मध्ये दिला जातो आणि रिकमेंडेशन कुणाच्या घेतल्या जातात फंड बाबत, ह्या स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड बाबत, ऑब्व्हियसली फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन सेंटर फॉलो करतो. ओके, आता हे डिझास्टर मध्ये सायक्लॉन, ड्रॉट, अर्थक्वेक, फायर, फ्लड, हेलस्टॉर्म तो आहेतच, प्लस आता हे डिझास्टर ऍक्ट मध्ये कोरोनाला सुद्धा ऍड केलेले, नोटिफाय केलेलं आहे. हे जे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे त्याच्यामध्ये कोविड-19 देखील इन्क्लूड केलेला आहे. स्टेट गव्हर्नमेंट मे यूज 10% जो फंड आहे स्टेट गव्हर्नमेंट तो एक प्रकारचा रिलीफ देण्यासाठी नॅचरल डिझास्टरचा विक्टिमला वापरण्यात येतो. वी हॅव कव्हर्ड दिस. आता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इश्यूड अन ऑर्डर authorizing the state to use state disaster response fund for temporary accommodation, food, clothing, medical, homelessness people, including migrant labor. Government has decided to treat COVID-19 as also disaster. आता हे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड जो येतो तो कोणाच्या अंडर येतो, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्याला म्हणजे जे पण आहे ते रूल्स बनवते की फूड, क्लॉथिंग, नॅचरल डिझास्टरवर तर ऑब्व्हियसली आपल्याला देताच येतो, प्लस टेम्पररी अकोमोडेशन साठी, फूड, क्लोथिंग साठी आणि कोविड-19 ला सुद्धा आता डिझास्टर ट्रीट केलं जाते. ओके,
त्यासाठी फर्स्ट जी आहे इन्स्टॉलमेंट ही सेंटरनी स्टेटला दिलेली आहे. The center has released first installment of the State Disaster Response Fund to the state in the wake of second wave of the COVID-19, claimed thousands of the lives since April. Union Home Ministry in the statement said that 8,873 crores had been released to annual exercise usually done in June. As usual, Dispensation Department of the Expenditure, Ministry of Finance at the recommendation of the Ministry of Home Affairs has released in advance normal schedule the first installment of the center's share the State Disaster Response Fund to the 2021-22 of all state. The statement said normally the first installment is released in June as per the recommendation of the Finance Commission. However, relaxation of the normal procedure not only released SDIF been advanced, but amount has been released without waiting the utilization of the certificate of the amount provided by the state in last financial year. म्हणजे ऍडव्हान्स मध्ये जून मध्ये जो रिलीज होणार होता फंड आणि ऍडव्हान्स मध्येच रिलीज केलेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला ह्याच्यातून दिसतंय की जे पण स्टेटला फंडिंग कमी पडतंय, लॅक्युना आहे, कोरोनाची वेव्ह जी सेकंड आले त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जो ऍडव्हान्स मध्ये फंड दिलेला आहे. आता SDRF इज अ प्रायमरी फंड अवेलेबल विथ द स्टेट गव्हर्नमेंट ॲज अ पार्ट ऑफ द रिस्पॉन्स टू नोटिफाईड डिझास्टर टू मीट एक्सपेंडिचर ऑफ इमिडिएट रिलीफ टू द विक्टिम्स. सेंटर आपण जे आता बघितलं की सेंटर 75% जे आहे ते अलोकेशन फॉर द जनरल कॅटेगरी स्टेट अँड युनियन टेरिटरी and 90% to the special category state like Northeastern state, Sikkim, Uttarakhand, etc. Fine. आता नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे सुप्रीम कोर्ट टू ऍडव्हान्स इन समर वॅकेशन. म्हणजे सुप्रीम कोर्ट त्यांचं जे ऍडव्हान्स मध्ये समर वॅकेशन आहे आमचं आता डिक्लेअर केलं आहे. The Supreme Court of the Saturday decided advance their summer vacation considering alarming surge in the COVID-19 pandemic. The circular issued said court would close on 10th of May instead of 14th of May. It will reopen in the June 28th. Chief Justice of India N.V. Ramana considered suggestion from various bar bodies and directed early closing of the court. It is thereby circulating information of all concerned consideration suggestion for bar due to alarming surge of COVID-19. आता ह्यांनी समर वॅकेशन म्हणजे कोर्ट बंद राहणार आहेत 28 जून पर्यंत. आता याच्यासाठी काय काय प्रोव्हिजन आहेत, वॅकेशन ऑफ द कोर्ट जे दिलं जातं ते कोणत्या काय प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या हे आपण बघूया. ह्याचा बेसिक जे आता समर वॅकेशन आलेलं आहे, समर वॅकेशन ड्युरेशन ऑफ द वॅकेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट ह्याच्यामध्ये अंडरलाईन रूल्स अंडर रूल 6 ऑर्डर 2 ऑफ द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट च्या ऑर्डरनुसार ही जी वॅकेशन आहे ह्याच्यामध्ये ते रूल स्पेसिफाय केलेले आहे. सुप्रीम कोर्ट रूल अंडर वॅकेशनचा पिरियड आहे. आता चीफ जस्टिस काय करू शकतो की आता सपोज वॅकेशनच्या पिरियडमध्ये एक अर्जंट मॅटर असेल, अर्जंट पब्लिक मॅटर असेल तरच ते लिसन केले जातात आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया डिसाईड करतो की कोणत्या मॅटर अर्जंट आहेत किंवा नाहीत. असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा प्रोव्हिजन नाही की अर्जंट मॅटर कोणते आहेत. Chief Justice may appoint one or more judges to hear during summer vacation or winter holidays all matter of an urgent matter जे आहेत ते Chief Justice listen करायला लागतो. Litigants still approach the Supreme Court if court decide that apply is urgent matter. म्हणजे जरी कोर्ट बंद असले तरी लिटिगन्स कोर्टमध्ये जाऊ शकतात आणि अर्जंट मॅटरची काही अशी स्पेसिफिक डेफिनेशन आपल्याला दिसत नाही की कोणते मॅटर अर्जंट मॅटर आहेत आणि कोणते नाही. Working days and hours of the Supreme Court regulated by the rules framed by the Supreme Court. These rules provide that period of the summer vacation shall not exceed 7 weeks. म्हणजे ह्या रूल्स मध्ये 7 weeks पेक्षा जास्त वॅकेशन्स केले जात नाही. म्हणजे जे आपण बघितले 2013 चे जे सुप्रीम कोर्टाचे रूल आहेत त्याच अंडर आपलं डिसाईड केलं जातं की सुप्रीम कोर्ट कशा प्रकारे समर वॅकेशन कसं ते अर्जंट पब्लिक मॅटर जर असेल तर चीफ जस्टिस कसं हँडल करू शकतं. विविध बेंचेस फॉर्म केल्या जातात. क्लिअर. आता जे इम्पॉर्टंट न्यूज आहे की US क्लिअर द सेल ऑफ 6P-8I पेट्रोल एअरक्राफ्ट टू इंडिया. Original proposal to procure 10 of them, but it was cut down to 6 due to budgetary constraint. आता US State Department Friday approved proposed sale of 6P-8I petrol aircraft related to equipment deal estimated of 2.42 billion. In November 2019, Defense Acquisition Council Chair Defense Minister Rajnath Singh approved the procurement of the long-range maritime surveillance aircraft manufactured by Boeing. The original proposal for 10 more aircraft but cut down to 6 due to budgetary constraint as well because Navy had adopted some fleet rationalization measure was considering long endurance and unmanned platform. अभी Defense Acquisition Council ने
काउंसिल में चेयरमैन चेयर किसने किया था, डिफेंस मिनिस्ट्री ने। तो हम डिफेंस एक्विजिशन जो काउंसिल है ये डिफेंस मिनिस्ट्री के अंदर आती है और ये सेंट्रल एक हाईएस्ट डिसीजन मेकिंग बॉडी है। फाइन, अब देखो कि ये डिफेंस एक्विजिशन काउंसिल के बारे में हम थोड़ा जान लेते हैं। डिफेंस एक्विजिशन काउंसिल जो है is the highest decision body in the defense ministry by deciding on the new policies and the capital acquisition for the three services। मतलब जो भी न्यू पॉलिसीज होगी, कैपिटल एक्विजिशन होगा थ्री सर्विसेज के लिए, आर्मी, नेवी, एयरफोर्स एंड इंडियन कोस्ट गार्ड। It is formed after the group of minister recommendation on reforming nation security system in 2008। तो पोस्ट कारगिल वार जब हुआ तब उन्होंने रिकमेंडेशन दी, ग्रुप ऑफ मिनिस्टरने रिकमेंडेशन दिल्या, त्याच्यानंतरच डिफेन्स एक्विजिशन काउन्सिलची स्थापना झाली आणि ही डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये येते। फाईन, आणि न्यू पॉलिसीज ज्या आहेत, कॅपिटल एक्विजिशन असेल किंवा न्यू पॉलिसीज असतील आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या आणि इंडियन कोस्ट गार्डच्या, त्याच्यावर हे डिसिजन मेकिंग करतं डिफेन्स एक्विजिशन काउन्सिल। आता ही जी मिसाईल आहे P8I त्याचे फीचर्स काय, इट इज पॉसिबल टू सेल कम थ्रू द फॉरेन मिलिटरी सेल रूट, द रिक्वायर्स दैट US कांग्रेस बीन नोटिफाइड एंड प्रोसेस कंप्लीटेड इन फ्राइडे। ये इंपॉर्टेंट नहीं। गवर्नमेंट ऑफ इंडिया रिक्वेस्टेड टू बाय 6 P8I petrol aircraft, 8 malfunctional information distribution system, joint tactical ratio system, 5 MIDS JTR5 installed, 2 spare 42 AN AAR 5 per missile warning sensors, LN-251 with embedded global positioning system, also include CMF-567 commercial engine, tactical open mission software variant, P8I electro-optical, infrared, acoustic system, 1000 commercial variant, electronic support, हे जे नाव दिलेले आहेत, support equipment ये जो spare है। The Indian Navy currently process the inducing 4 P8I contracted under offset clause 2060. Navy had procured 8 P8I in the 2.2 billion deal in 2009 with the option clause 4 more. The aircraft as per part 312AL Naval Air Squadron based in Tamil Nadu with India has been signed communication capability and security agreement, foundational agreement with USA. 6 aircraft will be done fitted with the encrypted system as reported by Hindu, and the P8I is based on the Boeing 737 commercial aircraft. India is the first international customer. अब ये जो है मैरीटाइम सर्वेलेंस एयरक्राफ्ट है जो बोइंग का, जो इंडिया ने दिया है, एंड लॉन्ग इंड्योरेंस अनमैन्ड प्लेटफॉर्म है ये। ओके, और बजटरी कंस्ट्रेंट की वजह से क्या किया है, हमने कट डाउन किया है कि जो हमको चाहिए था 10 चाहिए थे, उसकी वजह से 6 लिए है। फाइन, अब सितार प्लेयर चौधरी इज नो मोर। सितार प्लेयर चौधरी ये हमने ये आता आपण लोकसत्तामध्ये ही न्यूज कव्हर केलेली आहे। नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे जे आपण आता बघितले की CSE म्हणजे चीफ कमिशनर ऑफ जे आहे इलेक्शन कमिशन, ते सुप्रीम कोर्ट मध्ये गेलेले, ते नॅचरल जस्टिस त्याचा इश्यू आपण फॉलो केला। आता बघा, DRDO टू सेट 4 प्लांट्स ऑफ ऑक्सिजन प्लांट इन दिल्ली। आता डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी ऑक्सिजन प्लांट बनवण्यासाठी दिल्लीमध्ये सेटअप केलेला आहे। ठीक आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नेमकी काय आहे तर DRDO वर्क्स अंडर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। DRDO 1958 मध्ये इस्टॅब्लिश केली, जे पण सायंटिफिक डिसिजन डिफेन्स रिसर्च करायचे असतील। आता त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर साठीचे प्रोजेक्ट हातात घेतलेले आहेत की जे पण आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजनची जी आपल्याकडे कमतरता भासायली त्याला कम्प्लीट करण्यासाठी 1.5 लाख डोसेस टू स्पुटनिक वी लँड इन इंडिया। स्पुटनिक डोसेस भारतात येणार आहेत ते सांगितलं आहे। नेक्स्ट जे आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते US बिगिन टू फायनल फेज ऑफ द अफगाण पुल आउट। म्हणजे आता जे अमेरिका आहे ती अफगाण मधून आपले जे पण सैन्य तिथं आहेत ते आता मागं घेणार आहे 11 सप्टेंबरला। आता फायनल फेज ऑफ एंडिंग अमेरिकाज फॉरएव्हर वॉर इन अफगाणिस्तान आफ्टर 20 years formally began on Saturday with the withdrawal of the last US and NATO troops by ending summer। आता याच्यामध्ये अफगाण आणि USचा असा काय इश्यू झाला होता, वॉर काय, 20 years वॉर काय होतं आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया।
की कशामुळे हे तालिबान USA हे कॉन्फ्लिक्ट आपल्याला दिसतंय. एक शॉर्ट समरीमध्ये आपण अंडरस्टँड करूया की अफगाणिस्तानची थोडी हिस्ट्री. जेव्हा कोल्ड वॉर पिरियड होता, आता कोल्ड वॉर जेव्हा पिरियड होता 1945 टू 1991 मध्ये होता, त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिकल टेन्शन सोव्हिएत युनियन आणि US मध्ये तर होतेच. प्लस हे लोक म्हणजे दोघं पण काय करायचे की एखाद्या रिजनला तुम्ही कम्युनिस्ट व्हा, की त्यांचं मेन जे वॉर होतं ते आयडिओलॉजिकल वॉर होतं. कॅपिटलिस्ट USA वर्सेस कम्युनिस्ट सोव्हिएत युनियन असं वॉर होतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला अफगाणमध्ये दिसतंय की कम्युनिस्ट पार्टी जेव्हा जिंकून आली, सौर रिव्होल्युशन झाली अफगाणिस्तानमध्ये. सौर रिव्होल्युशन अफगाणिस्तानने कम्युनिस्ट पार्टीची स्वीकार केला. तेव्हा डिसेंबर 1979 ला मग सोव्हिएतला वाटलं की ह्यांच्यावर अजून कम्युनिस्ट पार्टीचा जास्त प्रभाव व्हावा, त्यांना जिंकून घ्यावं. तसेच सोव्हिएत आर्मी डिप्लॉयड इन अफगाणिस्तान किलिंग रुलिंग प्रेसिडेंट. नंतर काय झालं की आजकालचा रशिया, सोव्हिएत युनियनने काय केलं की तिथे सैन्य डिप्लॉय केले, त्यांना प्रेसिडेंटला मानला आणि त्याच्या प्रकारे एक प्रकार त्यांचं राज्य स्थापित केलं आणि अपोजिशन पार्टीला USA ने सहकार्य केलं. मग असं चालत असताना 1900 सक्सेसफुल. आता मग ह्याच्यामध्ये नंतर काय झालं की सोव्हिएत युनियन जो होता, सोव्हिएत युनियनने काय केलं की सोव्हिएत युनियनचं 1989 मध्ये आपल्याला दिसतंय की तिथं एक प्रकारे सोव्हिएत युनियन जे आहे ते अफगाणिस्तानच्या पॉलिटिक्समध्ये रूल आउट झालं. ह्याच्यामध्ये एक प्रकारे वॉर झाल्यासारखी सिच्युएशन झाली. स्लाइड्स मागं पुढे झाल्यात. तर 1989 ला जेव्हा सोव्हिएत युनियन गेलं, तेव्हा नंतरच्या पार्टमध्ये आपल्याला दिसतंय की सोव्हिएत युनियन गेल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत एका स्मॉल पार्टीज मध्ये डिवाइड झाल्या. एक वंशवेद ते म्हणतात ना, एक स्मॉल पार्टीज फॅक्शन्स मध्ये डिवाइड झाला. त्यामुळे 1992 ला जेव्हा सोव्हिएत युनियनचं राज्य नव्हतं तेव्हा ब्लडी सिव्हिल वॉर झाला अफगाणिस्तानमध्ये ड्यू टू व्हेरियस फॅक्शन्स ऑफ पॉवर. मध्ये फॅक्शन झाल्यामुळे पॉवरच्या संघर्षामुळे झाला. मग 1994 मध्ये तिथे एक स्टुडंट ऑर्गनायझेशन सीज द कंट्रोल ऑफ द सिटी कंधार अँड स्टार्टेड बॅटल टू पॉवर एंटायर कंट्री, दे कॉल्ड तालिबान. त्यांनी एक स्टुडंट ऑर्गनायझेशन होती जी इस्लामिक फंडामेंटलिस्ट वर आधारित होती आणि त्यांचं उद्देश होतं की एंटायर कंट्री इज अंडर, म्हणजे त्यांचं तालिबानचं काय म्हणतो की पूर्ण कंट्री जिंकून घ्यायची आणि ते ध्येय त्यांनी 1998 मध्ये साध्य देखील केलं. ओके, म्हणजे तालिबान नंतर काय झालं की काय प्रॉब्लेम झाला, तालिबान जेव्हा पॉवरमध्ये आले तेव्हा त्यांची जी मेन पॉवर जी होती, जी मेन पॉवर काय होती की करप्शन आणि लॉलेस तर गेलाच, पण तालिबानने जे इंटरप्रिटेशन केलं होतं इस्लामिक लॉचं, सेव्हरल राईट्स वेअर सस्पेंडेड, वुमन्स आणि चिल्ड्रनचे सगळे राईट्स गेले, अनेक रिस्ट्रिक्शन्स फालतूचे आणले होते तालिबानने, खूप इम्पोज केले होते हेवी रिस्ट्रिक्शन्स. नंतर काय झालं की 9/11 म्हणजे अटॅक ऑन US वर अटॅक झाला आणि म्हणजे तालिबान सगळ्या देशांच्या फोकसमध्ये आलेलं दिसतंय. 9/11चा जो अटॅक आहे, 11 सप्टेंबर 2001 ला अटॅक इन अमेरिका किल्ड 3000 लोक मेले गेले. ओसामा बिन लादेन, द हेड ऑफ द इस्लामिक टेरर ग्रुप अल कायदा, त्यांनी हा अटॅक घडवण्यात आला आणि तालिबान रेडिकल इस्लामिस्ट अफगाणिस्तान सोडून पळून अफगाणिस्तानला गेले आणि प्रोटेक्टेड बिन लादेनने केलं. ओके, मग त्यांनी एका मंथ नंतरच USA काय केलं, एअर स्ट्राईक केली आणि अफगाणिस्तान एअर स्ट्राईक केल्यानंतर सगळे बेसेस उडवले आणि तालिबानचं तिथली पॉवर जी आहे ती कायमची तिथली त्यांनी संपून टाकली. कायमची म्हणणार आहे ना, म्हणजे संपून टाकली. परंतु नंतर आता पण आपल्याला दिसते की तालिबान जी संघटना आहे तिथं ते एक्झिस्टेड आहे आणि तिथं ते इस्लामिक फंडामेंटलिझम झालो किंवा पाकिस्तानची फंडिंग झालं त्यांना भेटते. तालिबान अजून देखील संघटना का कार्यरत आहे, त्यांना फंडिंग कशा प्रकारे येते, ऑब्व्हियसली पाकिस्तान झालं, सौदी अरेबिया झालं, असे जे विविध देश आहेत जे इस्लामिक फंडामेंटलिझमला सपोर्ट करतात, ISI ते त्यांना फंडिंग देतात. प्लस जे ड्रग्सचा जो व्यापार आहे, अफगाणिस्तानला ओपियमच्या बाजारात मोस्टली जी मान्यता दिली जाते त्याच्यामध्ये तालिबानचा खूप मोठा रोल आहे की ड्रग्जमध्ये त्यांना खूप सारा पैसा भेटतो. त्यामुळे जो इकॉनॉमिक बेस आहे तालिबानचा अजून देखील आपल्याला स्ट्रॉंग दिसतोय. आता ह्याच्यामध्ये नंतर तालिबान आणि USA म्हणजे जे USA मधले जे फोर्सेस होते अफगाणिस्तानमध्ये, त्यांनी तालिबान सोबत एक डील केली की आम्ही जे आमचे फोर्सेस आहेत डिप्लॉय केलेले ते आम्ही टप्प्याटप्प्याने तिथून रिमूव्ह करू. त्याच्यानुसार गेल्या वेळेस एक डील झाली होती, त्याच्यानुसार सैनिक काय हटवण्यात आले आणि आता राहिलेले सैनिक देखील अफगाणिस्तानमधून जाणार आहेत. द प्रेसिडेंट जो बिडेन हॅड सेट मे ऑफिशियल स्टार्ट विथड्रॉल ऑफ द रिमेनिंग फोर्सेस 2,500 to 3,500 US troops and about 7,000 NATO soldiers he had set on September 11.
Even before the Saturday task of packing had begun, the military has been taking inventory and deciding that shipped back to USA what handed to Afghan security force, what is sold to junk of Afghanistan market. US has estimated to spend true ट्रिलियन इन अफगाणिस्तान इन द पास्ट 2 decades. म्हणजे त्यांना अमेरिकेला असं जाणवलं की अरे आपला जास्तीत जास्त पैसा तर ह्या सैन्यांमध्येच इन्व्हेस्ट होतोय, जो अफगाणिस्तानमध्ये जसा उभारून राहतोय आणि त्याच्यामध्ये देशाचा विकास होत नाहीये, म्हणून त्यांनी कुठेतरी ते अग्रीमेंट झालेलं आहे. त्याचं मेन रिझन आहे. अकॉर्डिंग टू कॉस्ट ऑफ वॉर प्रोजेक्ट इन ब्राउन युनिव्हर्सिटी विच इज डॉक्युमेंट द हिडन कॉस्ट ऑफ द US मिलिटरी एंगेजमेंट. अकॉर्डिंग टू डिफेन्स डिपार्टमेंट ऑफिशियल deployments withdrawal has involved closing smaller bases over last year. It is said that the Mr. Biden announced end of the summer withdrawal date and roughly 60 military personnel had left the country. US and NATO allies went to Afghanistan. Al-Qaeda 9/11 terrorist attack who lived under protection of the country's Taliban ruler. 2 months later, Taliban had been defeated and Al-Qaeda fighters, their leaders Osama bin Laden, were on the run. In his withdrawal announcement last month, Mr. Biden said that the initial mission accomplished a decade ago when the US Navy SEALs killed bin Laden in the hideout in Pakistan. The US Navy नंतर काय केलं, किल केलं ओसामा बिन लादेनला. Since then, Al-Qaeda has been degraded, while the terrorist threat has been masterized into global phenomena that is not the contended by keeping thousands of crude in one country. The instrument group continued to accuse Washington for breaching deal signed by Mr. Biden's predecessor more than a year ago. In the agreement, US said that it would have been troops out on May 1st. In the statement Saturday, Taliban military spoke Mujahideen said passing May is a deadline for complete withdrawal opened way for the Islamic immigrants. Mujahideen take very counter action, dips appropriate action. मतलब इन डेट मिस की आहे बोलना है उनको. आता हे हळूहळू ट्रुप्स काढणार आहेत. ह्याच्यामध्ये थोडी हिस्ट्री जी आपण एलॅबरेट केलेली आहे ती हिस्ट्री पण त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता मेन जे आहे की आता हळूहळू जे ट्रुप्स आहेत ते हलवण्यात येणार आहेत, बाकी काही नाही. आपण बेसिक पण कव्हर केलंय आणि ही न्यूज पण कव्हर केली. आता हे किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान. आता किर्गिस्तान जे आहे आपल्याला माहित असेल, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान ह्याच्यामध्ये मध्ये उझबेकिस्तान येतं, इथं ताजिकिस्तान, किर्गिस्तान हे जे आहेत त्यांनी सीज फायर ऍग्री टू सीज फायर केलेलं आहे की आफ्टर डेडली कॅशेस, जे पण डेडली कॅशेस झालेलं आहे. आपण पहिल्यांदा किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानचं मॅप मध्ये जर लोकेशन बघितलं तर असा आपल्याला कझाकिस्तान दिसतो, कझाकिस्तान असा दिसतो, कझाकिस्तानच्या मिडल मध्ये आपल्याला उझबेकिस्तान दिसतो. मी एक रफ मॅप ड्रॉ करत आहे, त्याच्यामध्ये उझबेकिस्तान दिसतो. त्याच्यानंतर इथं किर्गिस्तान, कझाकस्तानच्या बाजूला एक किर्गिस्तान दिसतो, शॉर्ट फॉर्म लिहिते. किर्गिस्तानच्याच बाजूला इथे ताजिकिस्तान दिसतो. उझबेकिस्तानच्या खाली तुर्कमेनिस्तान दिसतो. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा की आणि इथे अफगाणिस्तान पण आहे, इथं अफगाणिस्तान आहे. आता हे का बघा की ह्याच्यावर ट्रिक सांग देते ह्या कंट्रीज लक्षात ठेवायच्या. हे बघा के हे कझाकिस्तान, किर्गिस्तान हे झालं के स्क्वेअर आणि तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान हे झालं टी स्क्वेअर. आता के स्क्वेअर आणि टी स्क्वेअरच्या मध्ये यू येतो, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे मॅथमॅटिकली ट्रिक आहे की याच्यामध्ये उझबेकिस्तान ह्या दोघांच्या मध्ये येतो. हे के जवळ जवळ आहेत असं समजायचं. कझाकिस्तान आणि किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान हे जवळजवळ आहेत, मग तुमचं असं कधीच विसरणार नाही. आता हे जे आहे किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान, आता हे किर्गिस्तान जे आहे, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान ह्याच्यामध्ये जे सीज फायर झालेलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये डेडली क्लॅशेस झालेले होते. आता त्यांनी काय केलंय की ऍग्री झालेले आहेत की कशा प्रकारे हे क्लॅशेस मिटवायचे. द किर्गिस्तान अँड ताजिकिस्तान claimed another breakthrough in their bid to end the worst clashes at the shared border in memory of the several thousand Kyrgyz demonstrators rallied against the called invasion attempt by their Central Asian neighbor. Clashes between community over land and water along the long constructed border are regular commons and border guard often getting involved. However, the weak violence was far the most serious during Central Asian period, 30 years of independence. Kyrgyzstan health minister said that the death toll from shooting begins between two military Tuesday reached 34. The troop president spoke the telephone Monday and bid to preserve and ceasefire was agreed in Thursday, which broke down both Friday and Saturday. That's preface meeting and delegation held by the country's respective nation and security community chief, which is peer agreed, create working group to help enforce the ceasefire. And Russia said hope countries would strictly follow the commitment made by during bilateral talks.
म्हणजे ते सीज फायरच्या काय अग्रीमेंट असतील त्याच्यावर चर्चा करणार आहेत. ह्याच्यामध्ये बरीच हिंसा झालेली आहे. लँड आणि वॉटरचं जे डिस्प्यूट होतं ह्यांचं बरीच हिंसा झालेली आहे. आता ह्या दोन्ही प्रेसिडेंटनी एक प्रकारे टॉक करून मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि रशियाने कमिटमेंट फॉलो करा असं त्यांना एक प्रकारे सूचना दिलेली आपल्याला दिसते. 6.8 मॅग्निट्यूड अर्थक्वेक जॉइल्ड्स जपान. जपानमध्ये एक अर्थक्वेक आलेला आहे आणि युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितलं की त्याची डेप्थ जी आहे ती 47 किलोमीटर इन द पॅसिफिक आणि शॉंकी एवढी जास्त झालेली आपल्याला दिसते एपिसेंटर. फाईन. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी बघितलं की बाकीचे एवढे काही आर्टिकल्स इम्पॉर्टंट नाही आहेत. जे हेरोपेटॉलॉजिस्ट दीपक वीरापन्न हॅज अ स्नेक नेम्ड आफ्टर इट. आता बघा की Xyphilus dipaki is a iridescent scale and just 20 centimeter long. Wood snake is often found in while digging soil. As a first 4 month 2021, Western Ghat presented new butterflies, frog, butterflies, even freshwater crab joining the tiny snake just in 20 centimeter length with the iridescent scale. Xyphilus dipiki first stumbled upon the coconut plantation in Kanyakumari is now reported as endemic species of Tamil Nadu has been cited. ही जी स्पेसी आहे ती एंडेमिक टू तमिळनाडू बट हॅज बीन साइटेड अ फ्यू लोकेशन इन द साऊदर्न पार्ट ऑफ द वेस्टर्न घाट. ही जी पेशी होती सापाची ती एंडेमिक होती, त्याच रिजन मध्ये तमिळनाडूच्या आढळत होती, परंतु सदर्न पार्टच्या वेस्टर्न घाटमध्ये देखील आता काही प्रमाणात ती आढळत आहे. दिस स्पेसीस इज नेम्ड ॲज अ हॉनर ऑफ द इंडियन herpetologist Deepak Veerappanna for his contribution in erecting the new subfamily of Xyphilus to accommodate wood snakes. The team suggests the common name Deepak's wood snake. Wood snake is a harmless subfossil is often found while digging soil and farms under the log in Western Ghat forest. They feed on the earthworm, possibly intervention. म्हणजे हे जे साप असतात हे विषारी नसतात, हे जे वर्म्स असतात आपले गांडूळ वगैरे जे मातीतले त्याच्यावर जगतात. Their close relatives found in northeast India and southeast Asia are known to be as abrol. New species is found in the drier region in the lower altitude Agastyamalai's hill on the Xyphilus were reported by the cold higher altitude 700 meter and above in the Nilgiris and Annamalai. The close relative Captain Wood snake is known from the western slope of the Western Ghat in the Kerala. Surya Narayana is Ashoka Trust researcher ecology and environment Bengaluru, first author of the paper. जे इम्पॉर्टंट आहे आपण ते कव्हर केलं आहे, बाकीचं जे आहे ते इम्पॉर्टंट जास्त नाहीये. ओके, जे आहे की पहिल्यांदा ही जी पेसीस होती ती एंडेमिक टू तमिळनाडू होती, पण आता वेस्टर्न घाट मध्ये पण फॉलो आहे, पण आता ह्याला दीपक वुड स्नेक हे असं नाव दिलं जात आहे. हे इम्पॉर्टंट. ओके फ्रेंड्स, तर आपण आजचं जे हिंदूचं आहे आणि ॲज वेल ॲज लोकसत्ताच्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत. चला तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. स्टे होम, स्टे सेफ. ओके, थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. थँक्यू सो मच.